नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरवाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. गावी आलो आहे. तुम्ही आता ब्लॉग बघितला असेल येतानाचा ट्रॅव्हलिंगचा वगैरे. तर जर आता राऊंड मारून येतो, बघून येतो मासे वगैरे कुठे चढलेत काय आणि तरवा वगैरे बघून येतो आता केवढा येतो. कारण सध्या आता शेतीची कामं वगैरे चालू आहेत. बघा सर्व नांगरून ठेवलं आहे. आता अजून तरवा ना लहान आहेत सर्वच. इथे एक तरवा आहे, हा छोटा ट्रॅक्टर आहे नांगरण्यासाठी. हा बघा तरवा एकदम छोटा आहे अजून, पण थोडे दिवस जातील. या समोरच्या ज्या मळे आहेत ना, इथे मासेलाही चढतात. आता उंबराट वगैरे झाले आहेत. पुढे बघूया जाऊन. मासं तर कुठे दिसत नाहीत, पण पप्पा बोलले मासं चढले आहेत, कारण त्यांनी सकाळी पकडले. तर आता मी आल्यावरती जेव्हा जेवलो तेव्हा मासे खाले मळीत. एक पण दिसत नाही कुठे. हे सर्व उंबराट होतं हे पूर्ण वरतीपर्यंत, आणि इकडे मासे चढतात. मासे अजून जास्त चढले नाहीत, कारण याला अजून पाणी नाही आहे जास्त. जेव्हा मोठा पाऊस लागेल, जेव्हा पाणी वाहला तेव्हा मासे वरती येतील सर्व. तो बघ मासा दिसला. हे बघा चढलेत मासे. वेट झूम करून दाखवतो. हे बघा इथे बघा, दिसले किती. बघा एकाच ठिकाणी आहेत, लाईनमध्येच पळत आहेत. चढलेत मासे. जरा बघतो पोरं वगैरे कोण भेटतात का, आणि येतो आम्ही परत. मित्रांनो मासे तर चढलेच भरपूर इथे. आता बघूया थोड्या वेळाने कोणतरी पोरं भेटली ना, तर मग येतो आम्ही पकडायला. आता जरा येतो वाडीमध्ये राऊंड मारून आणि नदीवरती जातो. तिकडे नदीला पाणी किती आलं बघून येतं. पावसातून गावी मस्त वाटतं एकदम भारीच. गावाला आले होते मित्र सर्व मुंबईवरून, ते सर्व गेले. आता आज सकाळी मला स्टेशनला भेटले येताना. दुकान बंद. नदीच्या पाण्याचा आवाज बघा इथे येतोय, साखळीचा. भरपूर आहे पाणी. समोर दिसतंय बघा किती.
बोवा काय टाकळ्याची भाजी काढते वाटतं. भरपूर काढला नाही. अजून भांगेची भाजी झाली नसेल वाटतं. मित्रांनो हे झाड बघा, ते मेमध्ये याच्यावरती ना खूप सारी फुलं होती, ते आहे हे झाड. आता हिरवं दिसतंय. जोराचा पाऊस आला आहे आता. असा कंटिन्यू लागत राहिला ना तर मासे जास्त चढतील. मित्रांनो पाऊस आला म्हणून मी सुद्धा बाहेर पडलो, जरा पावसाची मजा घेऊया आणि फिरून येऊया कुठून तरी. हवा बघा किती सुटली आता. चला चला रे. जोत धरला नाही वाटतं. चल एक असं थोडेसे क्लिप दाखवायला लागेल त्याचे. तर आपल्या वाडीत बाकी जोत नाही ना कोणाचंच, सगळे यानेच नाकारतात ना त्या ट्रॅक्टरनेच. मित्रांनो या साईडला अजिबात अजून उमलाट नाही झालं, त्यामुळे मासं काही इकडे चढणार नाहीत लवकर. शाळा बंदच असते की चालू आहे. किती पोरं जातात? पत्रा टाकला नाही वरती. पत्रा टाकला नाही का स्लॅब गळायला लागलं? मित्रांनो इथं ना जोत धरलंय. वाडीत असं जास्त कोणाची जोतं नाही आहेत, जास्त करून सर्वजण ट्रॅक्टरनेच नांगरतात. मित्रांनो पुन्हा आलोय नदीवरती, आम्ही तिकडे चाललोय पुढे, कारण मासं वगैरे तिथून चढतात वरती. मला मासे पकडायचेच आहेत. गावी आलोय तो एक ब्लॉक स्पेशल त्याचा वेगळा टाकणार. हां पण पाणी अजून कमी आहे ना म्हणून चढत नाही ते. तिथून मित्रांनो मासे चढतात नदीतून वरती, अजून पाणी कमी आहे ते. आता पाणी वाढलं पाहिजे अजून. आणि हेच मासे सर्व मळीतून येतात. तिथे पुढे एक क्यू पण आहे छोटासा, पाय नाही जाणार नाही जर. राहायच्या काळात पाय जात आहेत.
एक तर माझी चप्पल डेंजर आहे. हो पाणीच नाही पण तिथे. अरे इथे खोईन कोण लावल्यात मित्रांनो बघा, या खोईन बोलतो आम्ही याला. प्रत्येक ठिकाणी याला वेगळा शब्द आहे, आम्ही खोईन बोलतो. त्या बाजूने मासे जेव्हा वरती चढतात ना ते यामध्ये जातात. 2 लावले तिथे. आणि तिथे एक छोटासा कीव आहे, त्यामध्ये एक थोडासा पाण्यासारखं बनवलं आहे. पाऊस लागला तर चांगला मासे पकडतो.